तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. हार्दिक स्वागत. आणि गावावरून आल्यावरती एक जे व्लॉग टाकत होतो मी ते आता संपलेले आहेत आणि येतानाचा व्लॉग तो मी बनवला नाही, कारण की येत होतो तेव्हा पाऊस होता आणि मग तेव्हा मी शूट करू शकलो नाही. तर हा संपूर्ण आता झाला जुलै महिना चालू आणि संपूर्ण जून महिना हा तुम्ही बघत होतात मे महिन्याचे ब्लॉग. तर जून महिन्यात तसा मी ब्लॉग एकही शूट केला नाही आणि आता जुलैपासून ठरवलं की डेली वीकमधून 2 ते 3 तरी व्लॉग बनवायचेच आहेत. टार्गेट तर 7 दिवस ब्लॉग बनवायचा आहे, पण बघू जसे जमेल तसं, पण वीकमधून ॲटलिस्ट 2 ते 3 व्लॉग तरी बनवायचेच आहेत असं ठरवलं आहे. आणि ज्या प्रकारे हे मे महिन्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही जो सपोर्ट दिला आहे, सबस्क्रायबर वाढले, लाईक दिले, कमेंट दिले, शेअर केले, तर एक चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि 1.1K आपले आता सबस्क्रायबर झाले. तर तुमचं हे असंच प्रेम माझ्यावर अपार असं राहू दे आणि जास्तीत जास्त अजून आपला परिवार आहे म्हणजे रोहित जाधव व्लॉग्स ज्या सबस्क्रायबर आहेत ते जास्तीत जास्त वाढू देत. आणि आता वाजलेत 11:15 आणि आता मी निघालो आहे माय फ्रेंड निनाद जाधव यांच्याकडे प्रीमियर प्रो शिकायला. तर येतानाचा अनुभव आहे तो मी शेअर करीन. तर येताना मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत राज नव्हता. राज कामानिमित्त लवकर आला मुंबईला. मग मी, सौरभ आणि सौरभचा भाव साहिल, तर आम्ही असे 3 जण आलो. आणि येतानाचं वातावरण म्हणजे जे कधी मी अनुभवलं नव्हतं. डोळ्यांनी जे दृश्य समोर नजारे जे बघितलेले आहेत ते असे एक असं मी ह्या लेवलला गाडी चालवतोय, ह्या लेवलला डोंगर आणि मध्ये ढग आणि जे वातावरण असं वाटत होतं. आणि कोकण बोलल्यावरती अप्रतिम एकदम छान सुंदर असा हवा, पण बारीक पाऊस आणि त्याचमध्ये हे असं वातावरण. अजून काय हो, बस एवढंच. ड्राईव्ह पहिल्यांदा एक गाडी घेऊन जाण्याचा अनुभव माझ्यासाठी काय असतो तो एकदम खास होता आणि तो मी कधी विसरणार नाही. आणि त्याच्यानंतर एक हे लग्न झालं घरातलं, एक मोठं आत्तापर्यंत घरातलं सगळ्यात मोठं लग्न होतं हे. तर ते कसं पार पडलं, नियोजन काय होतं, सगळ्या ह्याचे एक ब्लॉग सगळ्या ह्याचं एक टाकलं मी. आणि त्याचप्रमाणे मी शॉर्ट्स जे टाकत होतो मिनी ब्लॉग, तर ते आता बंद करायचं चालू आहे माझं, कारण की माझा मेन जो उद्देश होता, जे टार्गेट होतं ते मोठे ब्लॉग असतात ते बनवायचं होतं. तर ते मी मिनी ब्लॉग बनवायला लागलो आणि मग एक मोठे ब्लॉगचं मला एक हे नाही भेटायला लागलं. मग म्हणून मग आता ते बंद करतोय. इंस्टाग्रामला कदाचित अपलोड करीन, ते मनातून फिक्स नाही. आणि यूट्यूबला तर आता एक कॉमेडी शॉर्ट्स असतात ते व्लॉग टाकत जाईन मी. आणि बस. आणि आता इथून निघूयात आणि आजपासून डेली व्लॉग म्हणजे वीकमधून 2 ते 3 तरी नाही तर मग डेली असे ट्राय करण्याचा एक निश्चय केलेला आहे. तर तो करूया. तर बस. आणि आता निघू आणि मग काय कसं दिवसात होईल ते सगळ्या घडामोडी आता तुम्हाला दिसतीलच. एका बाजूला आपली युनिकॉर्न आणि एका बाजूला बुलेट. पावसाचं वातावरण सगळीकडे हिरवं गार असं एकदम झालंय. तर एक रील आहे ती एडिट करायची आहे सलूनची, तर त्याचे साऊंड इफेक्ट आहेत ते ऐकतोय आता. तर मी घरी आलो निनादच्या इथून, कारण की निनाद मीटिंगसाठी गेला आणि मी तर कॅमेरा घेऊन आता जातोय रील शूट करायला माटुंग्याला. तर एक शॉप आहे माटुंग्याला, तर तिथे सगळे पेट्स ॲनिमल आहेत, त्यांचं ग्रूमिंग होतं. तर ते तपासल्यावर त्याची सविस्तर माहिती देतो मी. आता पावसाच्या हालात दिसतातच आणि त्याच्या अगोदर मुंबई सेंट्रलला जाऊन यायचं कार्ड आणायला आणि आत्ताच खाली आलो आणि
पाऊसला देखील आत्ताच यायचं. आणि एक बोलायचं राहून गेलं, गावाला जेवढे व्लॉग मी सगळे शूट केले तर त्याचा एंड नाही केला आहे. तर मला भरपूर काही बोलण्यात आलं आहे की तू एंड नाही करत आहेस, काय नाही, हा कशाला बनवतोस, आणि भरपूर काय असं बोलण्यात आलं आहे. तर आलो मी आता माटून गेला, आणि पाऊस भरपूर जोरात पडत होता म्हणून थांबलो होतो भरपूर टाईम. आणि आता मी जिथं आलो आहे तर त्यांचं आणि निन्नतचं एकदम जुनं रिलेशन आहे. म्हणजे ते शॉपचे ओनर आहेत आणि त्या आतमधल्या शॉपचे, तर त्यांचं एक जुनं रिलेशन आहे. तर आणि ते एकदम चांगलं शॉप आहे. तर ते शॉप म्हणजे नक्की द हॅपी टेल्स म्हणून शॉप आहे. द हॅपी टेल्स फूड अँड एक्सेसरी पेट ग्रूमिंग पार्लर. तर महेश्वरी उद्यानला जो हा रस्ता जातो त्याच्या पहिली गल्ली म्हणजे पेट्रोल पंपच्या मागची गल्ली. आणि इथं एक हॉल आहे, त्या हॉलचं नाव नाही मला आठवत आहे. तर इथं आतमध्ये हे पार्लर आहे, जसं सलून बोलतात आपलं माणसांचं, तसं हे एक पेट ग्रूमिंग द हॅपी टेल्स. आणि ह्यांची ट्रीटमेंट आहे जी मी स्वतः बघितलेली आहे. कारण की इथं ह्या अगोदर पण मी 2 रील शूट करायला आलो होतो 2-3 वेळा निनादसोबत. तर एक ट्रीटमेंट कशी करतात पेटसोबत, तर ते सगळं, आणि एक म्हणजे एक चांगला असा अनुभव आहे मला इथला. तर मी सजेस्ट करेन तर तुमच्याकडे पेट असतील तर त्यांना एकदा ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता मंगेश आहे, मंगेश भाई ह्याचं हे शॉप आहे ओनर. आणि एकदम स्टाफ पण चांगला, आणि ह्याचे जे प्रोडक्ट्स आहेत जे वापरतो ते पण एकदम चांगल्या म्हणजे ह्याचे आहेत. आणि मी हे कुठले म्हणजे एक प्रमोशन नाही करत आहे, एक आपलेपणा म्हणून बोलतो. कारण की एक हे प्राण्यांचं आहे, आणि मग त्यांच्यासाठी जे चांगल्या सोयीसुविधा जर मला इथं दिसल्या निनादतर्फे तर मी तर तुम्हाला सांगतो. तर नक्की आपलं म्हणजे तुमच्या ओळखीत तर देखील कोणाला असेल तर नक्की सांगा. द हॅपी टेल्स इंस्टाग्रामवर पेज पण आहे. ह्याचा ॲड्रेस जर मी सांगितलं तर समजत नसेल तर गुगलवर टाका, भेटून जाईल ॲड्रेस. आणि एकदम चांगला आहे, हातून पण बाहेरून पण. स्टाफ पण बोलून चालू नाही. आणि अजून यांचा एक नवीन प्रोजेक्ट आता चालू होतो भिवंडीला, तर तो जसा होईल तर त्याच्या पण अपडेट मी तुम्हाला देईनच की नक्की काय आहे ते. आणि एक थोडीफार माहिती जरा मी विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. कारण की मला पण अजून पूर्णपणे माहिती नाही ह्याच्याबद्दल की इथं अजून काय काय करतात. कारण की मी आलो शूटला फक्त ते बाथ, हेअर कटिंग एवढंच आहे. जर इथं म्हणजे आपण कुठं बाहेर गेलो आणि जर आपल्याकडे कुठला पेट असेल आणि त्याला ठेवायचं असेल तर ती सोयीसुविधा पण कुठं उपलब्ध आहे का, यांना माहिती असेल त्यांच्या इथं असेल ते सगळं मी विचारून तुम्हाला सांगतो. तर एका बाजूला रील शूट चालू आहे आणि एका बाजूला मी ब्लॉग पण देखील शूट करतोय. आणि एक आता बघितलं तुम्ही लॅब आणि एक शिजू आलाय, तर त्याचं लॅबचं सगळं ओके. आणि मग तो निघाला. आणि मंगेशभाईचं एक चांगला आहे, त्यांना पिकअप ड्रॉप सर्व्हिस दिलं नाही. म्हणजे ज्यांना घेऊन येता येत नाही त्यांनी अपॉइंटमेंट घ्यायची आणि मग पाठवायचं मंगेशभाईकडं. तर ती एक सर्व्हिस चांगली आहे. आणि खूप वेगवेगळे असे आहेत इथे, तर मला आता आठवत नाही आहेत. एकंदर तुम्ही आतमधलं एक कसं आहे म्हणजे वाटप आणि सगळे बघितलेत. आणि एक बाहेर छान अशी सुंदर अशी वॉल आहे, त्याच्यावरती पेट्सचे पेंटिंग काढले, चित्र काढण्यात आलं आहे. थांबा एक मिनिट दाखवतो. तर जिथं एंट्री आहे तिथून अशी पूर्ण एक वॉल अशी पेंटिंगने सजवलेली आहे. आणि आतमध्ये फ्रेम
सगळ्यात भारी मला हे वाटलं. आणि हे पेंटिंग इथं काढलंय, आतमधल्या पण बाजूला आहेत. तर मंगेशबाईच्या इथून आता आलो, त्याच्या घरी कॅमेरा परत पोहोचवला आणि आता आपण जाऊया घरी. तर आज जी तुम्हाला मी माहिती दिली ते एकदा जाऊन बघा मंगेशबाईचे द हॅपी टेल्स. आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तर चांगला एक्सपिरियन्स आला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये.